महत्वाची कथा घडली या स्वराज्यात, ती म्हणजे हिरकणी कथा. समोर लाईटचे दोन पोल दिसत आहेत आपल्याला. आडवा जो डोंगर दिसतो हा हिरकणी कडा. हिरणावाची गळून होती, दूध घालण्याकरता गडावर आली. गडाचा दरवाजा बंद झाला. मग माता कुणासाठी, मग माता बाळासाठी, मग माता आपल्या लेकरासाठी त्या गडावरून खाली उतरली. म्हणून या मातेची कथा एका जुन्या ओळीमध्ये मी आपल्या समोर गात आहे. ती कथा अशी आहे की रायगडावर राजधानती, रायगडावर राजधानती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐकवतेतील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाचं. राहत होतं कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराचं. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होतं छोटस. शोभत असे हिरा नाव त्या तडबदार घरवाळीच. साज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरती. चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरती. आणि मग एके दिवशी हिरा दूध घालण्याकरता क्षणभर विसावली. त्याने नाही म्हणे नाही कवा सांजवेल ही टळून गेली. आणि सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळताण माझ. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या हो म्हणा. पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. आणि मग बाळाची ती आठवण येता माय मावळी वेळी पिसी. तो कडा उतरून खाली जाऊनी बाळाला ती घेई कुशी. आणि आतुरणी झाडच पाहुणी महाराज स्तंभित झाले. आणि साडी चोळी हिरास देवणी प्रेमे सन्मानित केले. कडा खाली त्या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची. म्हणून कथा ऐकू येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची, तेथील हिरकणी